जय शिवराय मित्रांनो, हर हर महादेव। मित्रांनो, आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेली 1664 सालपासून 1667 सालपर्यंत या 3 वर्षामध्ये पूर्ण झालेली सिंधुदुर्ग जंजिरा म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराजांची शिवलंका पाहणार आहोत आणि या शिवलंकेला प्रदक्षिणा घालणार आहोत। मित्रांनो, आपल्यासोबत आपला परममित्र जगदीश तोडणकर आहे। जगदीश तोडणकर हा प्रत्येक मोहिमेत आपल्यासोबत असतो। जसे आपण समुद्र तळ स्वच्छता कार्यक्रम नेहमी राबवतो, सामाजिक संस्थेच्या माध्यमातून अनेक संस्था असतात, आम्हाला येतात भेटायला की आम्हाला समुद्र तळ स्वच्छ करून पाहिजे आहे, तुम्ही चला। त्याबरोबर जगदीश तोडणकर असतो, मी असतो, सर्व स्कुबा डायव्हरची टीम असते। असं आज आमचा जो कार्यक्रम आहे, म्हणजे आज आपली जी मोहीम आहे ती समोर तुम्ही पाहू शकता, सिंधुदुर्ग किल्ला आहे। हा किल्ला 25 नोव्हेंबर 1664 सालमध्ये भूमिपूजन करून बांधण्यास सुरुवात केली आणि हा किल्ला 27 मार्च 1667 मध्ये पूर्ण झाला। या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज आग्र्याच्या अटकेत पण होते। आग्र्यामध्ये त्यांना अटक केली होती औरंगजेबानी। तर असे असूनही आपला राजा अटकेत असताना, म्हणजे नजरकैदेत असताना सुद्धा मावळ्यांनी आणि तेव्हाचे छत्रपती शिवाजी महाराजांचे इंजिनियर हिरोजी इंदुळकर आणि सर्व मावळे, या सर्व कामगार जे होते, त्या टाईमला जवळजवळ 3000 मजूर होते या किल्ल्याच्या कामासाठी। त्यानंतर 300 फातरवड होते, 100 पोर्तुगीज होते आणि 200 लोहार होते। असे सर्वजण दिवस रात्र काम करत होते, आजूबाजूची खडकं फोडत होते, मोठे मोठे दगड पाव्यामध्ये मांडत होते। त्यामध्ये शिस गरम करून गरम जो शिशाचा लावारस आहे तो त्या दगडांच्या फटीमध्ये ओतत होते। असा पावा पूर्ण झाला। त्याच्यानंतर हळूहळू दगडावर दगड रचून त्यांनी पूर्ण तटबंदी बांधली। सर्पाकार अशी पूर्ण जी किल्ल्याची बांधणी आहे ती पूर्ण केली। भरपूर असे तट आहेत, यामध्ये शौचकूप आहेत, बसण्याच्या, म्हणजे जर पहारेकरी जर दमले पहारा करून तर तटावर बसण्यासाठी बाकडे केलेले आहेत। अशी भरपूर अशी या शिवलंकेमधून तेव्हाची जी इंजिनिअरिंग होती त्याप्रमाणे काम हिरोजी इंदुळकरांनी करून घेतलेले आहे कारागिराकडून। तर समोर तुम्ही पाहताय, तुम्हाला झूम करून दाखवतो। आपल्या फ्रेममध्ये आता सिंधुदुर्ग किल्ल्याची समोरची बाजू दिसत आहेत। जगदीश, आपण कुठच्या दिशेत असो आता? आपण पूर्वेला आता आहोत, पूर्व दिशेला। तर आज आपली मोहीम जी आहे ती मोहीम म्हणजे अशी आहे की आपल्याला अनेक जे आपले वॉटर स्पोर्टवाले आहेत, मच्छीमार आहेत, त्यांच्याकडून आम्हाला कळलं की किल्ल्याला या सुट्टीच्या वेळी मोठी भगदाड पडलेली दिसतात। त्यासाठी मी जगदीश तोडणकर, आपले परम मित्र, यांना सांगितलं की आपण जगदीश एकदा जाऊन बघूया। तर आता त्या भगदाड जी पडलेली आहे त्याची पाहणी करण्यासाठी आणि त्याचं व्हिडिओ चित्रीकरण करण्यासाठी आपण इथे आलेलो आहोत। बात मोठी होईल मित्रांनो, आता समोर आपल्याला फ्रेममध्ये किल्ल्याच्या पायाच्या वरती, फाउंडेशनच्या वरती तुम्हाला भगदाड दिसत आहे। अशी महाराजांनी रचना केली आहे की किल्ल्याच्या चारही बाजूने की ना अशी खडकाळ परिस्थिती हे केलेली आहे। मोठी मोठी खडपा, म्हणजे शत्रूची कुठलाही जहाज डायरेक्ट किल्ल्याच्या तटापार येऊ शकत नाही। बरोबर हो, सगळीकडे खडपा असत। सगळीकडे खडपा, म्हणजे आपण जवळ जाऊ शकत नाही। आता आपण पश्चिम दिशेला आलेलो आहे किल्ल्याच्या। तर आता समोर तुम्हाला फ्रेममध्ये दिसत आहे, खालपासून वरपर्यंत किल्ल्याचा जो तट आहे तो अर्धा ढासळलेला आहे। अर्धी खालपासून वरपर्यंत अर्धी जी दगडांची जी रांग आहे ती पूर्णपणे ढासळलेली आहे। छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ला बांधणीच्या वेळी जो विचार केला होता तो असा विचार केला होता संरक्षणाच्या दृष्टीने की शत्रूचे जहाज जर आलं
तर ते किमान 50 ते 100 मीटरवर राहिलं पाहिजे, कारण ह्या किल्ल्याच्या भोवती पूर्णपणे दगड आहेत. मोठे मोठे समुद्राच्या तळापासून वरती आलेले जे खडकं आहेत, हार्ड रॉक आहे, त्याला आपटून त्यांची होडी फुटावी किंवा त्यांना वेळ लागावा, जेणेकरून किल्ल्यावरून तोफेने मारा करून त्याची बोट उडवून देता येईल. समोर जे बांधकाम दिसतंय ते साधारण एक 10 वर्षाच्या काळातलं आहे. पुरातत्व खात्याने पुढाकार घेऊन हा बांधलेला आहे तट. येथील ज्या स्थानिक संस्था होत्या, किल्लाप्रेमी संस्था होत्या, त्यांनी पण याच्यात मोठा सहभाग घेतला होता. किल्ला प्रेमी, शिवप्रेमींनी सुद्धा याच्यात खूप मोठा सहभाग घेतला होता. समोर दिसतोय तो सर्वात मोठा किल्ल्याचा टेहळणी बुरुज आहे. मित्रांनो, आपल्यासोबत बाळा सारंग पण आपला मित्र आहे, बालपणीचा आपला मित्र आहे. तो पण आलेला आहे. तो पण शिवप्रेमी आहे, आपला सिंदूर किल्ला प्रेमी आहे. तो पण या मोहिमेत सामील झालेला आहे. जगदीश दादा, तुम्हाला माहितीच आहे की किल्ल्याचं नुसतं नाव काढलं की ताबडतोब त्याची होडी, जशी घोडा तयार असतो महाराजांचा तेव्हा असायचा मोहिमेसाठी, तसं त्याची होडी ही तयार असते. ही होडी म्हणजे त्याची घोडा आहे हा. मित्रांनो, तुम्हाला समोरचा जो भाग दिसत आहे तो प्रसिद्ध अशी राणीची वेळ आहे. या ठिकाणी छत्रपती राजाराम महाराजांची पत्नी तारा राणी या ठिकाणी संध्याकाळच्या वेळी फेरफटका मारायला यायची. म्हणून या भागाला म्हणजे या ठिकाणी भाट पडते, म्हणजे बीच आहे. या बीचला राणीची वेळ असं म्हणतात. तर आता आपण अगदी जवळ आलेलो आहोत. हे बघा समोर, बघा तोच दाखवतो, तोच ना. मित्रांनो, समोर केवढा होल पडलाय तो बघा. जगदीश, असे साधारण किती होल असतील किल्ल्यात? आता आपल्या 2 तर गावले. होय काय? होय, बघले दिसलं. मित्रांनो, या ठिकाणी बघा एवढी ढोल तयार झालेली आहे ती बघा. हे बघा भगदाड, त्याच्या पुढे पण भगदाड आहे, त्याच्या पुढे भगदाड आहे, त्याच्यानंतर इकडे पहा, हे बघा इथे पण भगदाड आहे. बघा अशी ठिकठिकाणी किल्ल्याला भगदाड पडलेली आहेत. अत्यंत दुःखाची अशी गोष्ट आहे ही शिवप्रेमींसाठी की छत्रपती शिवाजी महाराजांनी 350 वर्षापूर्वी जो किल्ला बांधला, अभेद्य असा किल्ला बांधला होता, तर पुरातत्व खात्याकडून दुर्लक्ष असल्यामुळे याची पूर्ण दुर्दशा तुम्हाला आताच्या या व्हिडिओ चित्रीकरणामध्ये दिसत आहे. मुद्दाम ही पाहणी करण्यासाठी मी आणि माझा मित्र जगदीश या ठिकाणी आलेलो आहोत की ही जी किल्ल्याची दुर्दशा होते ही शासन दरबारी व्हिडिओ चित्रीकरण जावं, पुरातत्व खात्याला जाग येण्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. मित्रांनो, आता फ्रेममध्ये पाहताय हा 3रं भगदाड आहे. तर अशी अनेक भगदाडं या किल्ल्याला आहेत. मच्छीमार, आपले मच्छीमार मित्र आणि आपले स्कुबा डायव्हर मित्र यांच्या पाहणीनुसार किल्ल्याला 5 ते 6 मोठे भगदाडं पडलेली आहेत. या भगदाडांना आपण मालवणी भाषेत ढोल असे बोलतो ना, ढोल म्हणतात. म्हणजे गुहा तयार झालेली आतमध्ये लाटाने पोखरलेलं आहे. हे जर पोखरत आतमध्ये गेलं, खारं पाणी पण आतमध्ये किल्ल्यात जातंय. आणि हा बरोबर तुम्ही पाहू शकता बुरुज आहे आणि बुरुजाच्या खाली आहे, दक्षिण दिशेला हा होल पडलेला आहे. पूर्ण किल्ला तुम्हाला दिसत आहे असा. अजून पण आपण किल्ल्याच्या दक्षिण दिशेलाच आहोत. तुम्ही फ्रेममध्ये सेंटरला पाहू शकता.
हे जे भगदाड आहे ते सर्वात मोठं आहे दक्षिण दिशेला. दगड खाली तुम्हाला ढासळलेले पण दिसत आहेत. मित्रांनो, आता या ठिकाणी जे भगदाड तुम्ही पाहताय हे सुद्धा खूपच मोठं आहे. चोर दरवाजा आहे हा, बंद करून ठेवलेला आहे. अजून आपण पूर्वेक येऊ नाही ना? तर या ठिकाणी फ्रेममध्ये तुम्हाला दिसत आहे एक भगदाड. हे बघा, किल्ल्याच्या चारही दिशेला भगदाड पडलेली आहे. बघा, हो व्यवस्थित दिसतं अगदी. मित्रांनो, तुम्ही फ्रेममध्ये पाहू शकता की ते भगदाड पडल्यामुळे समोरचं जे पाव्याचे दगड आहेत ते पण खाली सुटत आहेत. अतिशय दयनीय अशी अवस्था आहे ही किल्ल्याची. शासनाच्या आणि पुरातत्व खात्याच्या निदर्शनास आणण्यासाठी आपण या ठिकाणी किल्ला प्रदक्षिणेसाठी आलेलो आहोत. किल्ला प्रदक्षिणा करून किल्ल्याच्या तटबंदीला, किल्ल्याच्या फाउंडेशनला जे होल पडलेले आहेत, भगदाड पडलेली आहे, ती पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. आपण हा व्हिडिओ यूट्यूबवर टाकणार आहोत. यूट्यूबच्या माध्यमातून तुम्हाला जगभरात हा व्हिडिओ दिसणार आहे. त्याच्यातून जर शिवप्रेमी, किल्लाप्रेमी जर असले तर त्यांनी नक्की हा किल्ला वाचवण्यासाठी प्रयत्न करा, असं आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून आवाहन करत आहोत. किल्ल्याच्या आता आपण बरोबर समोर आलेलो आहोत. समोर जी बोट दिसते त्याच्या मागच्या बोटीमध्ये आपला मित्र जगदीश आणि बाळा आहे. किल्ल्याच्या बरोबर समोर म्हणून मला सोडलेलं आहे. किल्ल्याचा झेंडा फडकतोय. नमस्कार मित्रांनो, जय शिवराय, हर हर महादेव. हर हर महादेव. मित्रांनो, आपले शिवज्योत घेऊन निपाणीसून शिवप्रेमी आलेले आहेत, आपले मित्र आलेले आहेत, या ठिकाणी मावळे आलेले आहेत. तर तुम्हाला सांगू इच्छितो, या ठिकाणी आपण आता किल्ला प्रदक्षिणा मारलेली आहे. संपूर्ण जो सिंधुदुर्ग जंजिरा म्हणजे शिवरायांची जी शिवलंका आहे, त्या शिवलंकेला आता आपण पूर्णपणे मी आणि माझा मित्र याने पूर्ण प्रदक्षिणा केलेली आहेत. या ठिकाणी आमचे मच्छीमार बांधव आणि स्कुबा डायव्हर, वॉटर स्पोर्टवाले यांच्या निदर्शनात जे होल आले होते, या ठिकाणी आपल्या पाहणीनुसार 4 मोठी जी भगदाडं आहेत म्हणजे ढोली आहेत ते आम्हाला निदर्शनात आमच्या आलेले आहेत. तर तुम्हाला काय वाटतं या होला संदर्भात, तुमचं काय मत आहे शिवप्रेमी या दृष्टीने? जय भवानी, जय शिवराय. मित्रांनो, जी भगदाड पडलेले आहेत त्याकडे पुरातत्व खात्याकडे आपल्या भरपूर पैसा आहे. तर त्यांनी ह्याचे संवर्धन करून
आपले जे सिद्धी पोर्तुगीज वगैरे त्यांना शह देण्यासाठी हा किल्ला उभा केलेला होता. पण याच्याकडे आता सरकारचं व पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष होत आहे. त्यासाठी लवकरात लवकर या पावसाळ्याच्या आधी हे बगदाद सगळे मुजवून घेतले पाहिजेत. मित्रांनो, माझी अनेक प्रतिक्रिया अशी आहे की हे जे गड आहेत हे 350 वर्षापासून आपल्या इथे आहेत. तर या गडाचे आपल्या महाराजांची जी शिकवण होती की आया बहिणींकडे नीट नजरेने बघितलं पाहिजे. पण सध्याच्या ज्या आया बहिणी जे आहेत ना, त्या इथे अर्धवट कपड्यामध्ये येत आहेत, अर्धनग्न कपड्यामध्ये इथे गडावरती फिरण्यासाठी येत आहेत. मग अशा कपड्यामध्ये ज्या स्त्रिया इथे येतात ना, त्यांना गडावर येण्यासाठी बंदी घातली पाहिजे पहिला. आणि त्यानंतर हे जे सिंधुदुर्ग गडाचा हे खाते जे आहे ना, तिथं शासनाचे जे बोटीचं ज्यांना कॉन्ट्रॅक्ट दिलेला आहे त्यांनी त्यांना सुरुवातीलाच तिथून प्रवेश बंद केला पाहिजे. प्रवेश तिथूनच बंद केला पाहिजे, अशी माझी एक प्रतिक्रिया आहे. पुण्यश्लोक छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज के जय. हर हर महादेव. हर